छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाशिवयुतीचा 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 क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय हो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचा विजय हो। युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा विजय हो। भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांचा विजय हो। अरे आवाज कुणाचा? अरे ही ताकद कुणाची? अरे ठाकरे हमारी जान है। अरे ठाकरे हमारी जान है। अरे ठाकरे हमारी जान है। येऊन येऊन येणार कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? काय सांगाल तांबे साहेब, संघर्षवादी नेता म्हणून तुमची ओळख आहे संपूर्ण काश्मीर परिसरामध्ये, प्रभाग 14 मध्ये. आज आपण सर्व आदिवासी समाजाबद्दल इतके दिवस तुम्ही बोलत आलेले आहे, परंतु इतर समाजाने तुम्हाला मतदान केलं पाहिजे म्हणून त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? मी प्रथमतः बाबासाहेब आंबेडकरांना नम्र वंदन करतो, कारण ते आमचे दैवत आहेत आणि त्या दैवतांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये आदिवासी जनजातीचा आरक्षण दिलं. या आरक्षणामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे, उमेदवार म्हणून उभा आहे. खरोखर बाबासाहेबांना मी वंदन करतो आणि या इथल्या सर्व जनतेला, बिल्डिंगमध्ये राहणारे कॉम्प्लेक्समधील सर्व रहिवाशांना अशी विनंती करतो की मी डोंगर दऱ्यातून इथे उभं राहिलेलो आहे आणि आदिवासी जनजाती असल्यामुळे या आदिवासी जनजातीला पुढे नेण्यासाठी या सर्व रहिवाशांनी, इथल्या बिल्डिंगच्या सर्व रहिवाशांनी मला भरघोस मताने विजयी करावं अशी मी विनंती करतो. काय तुमचा संदेश आहे? युवकांसाठी प्रथमतः तर त्यांना खेळाचं ग्राउंडच नाही. 14 नंबर मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंड नाही, काही ठिकाणी व्यायामशाला नाही, तर युवकांसाठी खेळाचं ग्राउंड, त्यांना रोजगार मिळावा म्हणून नगरपालिकेमध्ये काम मिळावं म्हणून प्रयत्न करणार. तसेच नवीन नवीन भरती येते, ते नारला सोपाऱ्याची माणसं काम करतात, ओढवलीची काम करतात आणि स्थानिक लोकांना रोजगार नाही, त्यांना रोजगार मिळावा म्हणून मी प्रयत्न करेन. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये इथल्या स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे असं तुमचं मत आहे का? हा, इथल्या पहिला तर प्रथम इथल्या नागरिकाला कामाला लावलं पाहिजे असं माझं प्रथम मत आहे. तांबे साहेब, इथे उत्तर भारतीय समाजाला तुम्ही काय विचार करता? उत्तर भारतीय समाजाला ही विनंती करेन का ज्या गोरगरिबांची, त्यांची पण फसवणूक केलेली उत्तर भारतीय लोकांची, जे एजंट लोक आहेत, जमिनी घेतात, ज्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत त्यांना पण पूर्ण पैसे दिलेले नसतात आणि जे गोरगरीब आपले सगळे उत्तर भारतीय आहेत त्यांचे एजंट लोक फसवणूक करतात. ते उत्तर भारतीयांना एवढंच सांगेन का तुम्ही मला निवडून द्या आणि तुम्हाला चांगलं, जशी जमीन कशी विकत घेतात त्याचं मार्गदर्शन करून त्यांना चांगलं स्थानिक होण्याचा मी त्या प्रयत्न करेन. मनीषाताई, मीरा भाईंदर शहरामध्ये जे आहे महात्मा फुलेंचा पूर्णाकृती पुतळा नाही आहे, ज्यांनी शिक्षणाची सुरुवात केलेली आहे त्यांचाच पुतळा नाही. तुम्ही जर नगरसेवक बनल्यानंतर तो पुतळा मीरा भाईंदर शहरामध्ये लागेल का? हा, नक्कीच लागेल, कारण आपल्या इथे आरक्षित भूखंड किती आहे ते तुम्हालाही माहिती आहे आणि विशेषतः म्हणजे आपल्या प्रभागात पण कितीतरी आरक्षित भूखंड आहे ते तुम्हालाही माहिती आहे. तर मीरा भाईंदरमध्ये माझा नक्की पहिला प्रयत्न हा असेल की महात्मा ज्योतिबा फुलेंचा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो करेल नक्कीच. महिला वर्गांना काय सांगू इच्छितो? महिला वर्गांना एवढंच सांगू इच्छिते की सगळ्यात जास्त गरज तर तुम्हालाच आहे, महिलांनाच आहे, कारण आपली जी महागाई वाढते किंवा आपल्या प्रभागामध्ये तुम्हाला जे बाहेर जाताना, भाजी मार्केटला जाताना जो त्रास होतोय, मुलांना खेळायला घेऊन जाताना किंवा ट्युशनला घेऊन जाताना ह्या ज्या गाड्या आहेत, जे डिवायडर टाकून हे जे रस्त्यांचे जे दुर्दशा केलेली आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बदल करायच्या आहेत आणि कोणी काय केलं कोणी काय नाही केलं ह्याच्यापेक्षा आपण काय करू शकतो हे जनतेला पोहोचणं मला असं वाटतं महत्त्वाचं आहे. आणि माझ्या माध्यमातून किंवा आमच्या या चारही उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही ही जी
बेसिक गरजा आहेत प्रभागातल्या, रस्ता असेल, पाणी असेल किंवा इतर गार्डनची व्यवस्था असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रायोरिटीने देणार आहोत. आणि जिथे जिथे आपलं आरोग्य केंद्र नाही आहेत, म्हणजे एक आपला माशाचा पाडा झाला किंवा डाचगुल पाडा झाला, हे मोठे मोठे प्रभाग आहेत, आपल्या इथे मोठे मोठे वॉर्ड आहेत, इथे आपल्या इथे आरोग्याची सुविधा नाही, तर तिथे आरोग्य केंद्र बनवण्याचं एक माझं पहिलं ध्येय राहील नगरसेवक झाल्याच्या नंतर, की ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्या आम्ही पूर्णार्थी प्रयत्न करू की त्या झाल्याच पाहिजे. दादा, युवा की या प्रभागामधील ज्या समस्या आहेत त्या समस्या आज तागायत जशाच्या तशा आहेत. प्रभागामधील नगरसेवक ते स्थानिक समस्या सोडवल्या पाहिजे, परंतु इथल्या समस्या तशाच ठप्प आहेत. जसं आरोग्याच्या समस्या आहेत, शैक्षणिक समस्या आहेत, सगळीकडे ओल्ड एज जे लोक आहेत त्यांच्या समस्या आहेत, त्याच्यानंतर रस्त्यांच्या समस्या आहेत. आम्ही आपल्या प्रभागामधील बरेचदा आम्ही फिरून आलो तर रस्ते बिलकुल नाही आहेत. तर परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि आज सर्वांचा विचार आहे की परिवर्तन झालं पाहिजे. आणि परिवर्तनासाठी सुशिक्षित आणि सुसंस्कारित उमेदवार, नवतरुण उमेदवार या ठिकाणी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. तर मी सर्व जनतेस, या प्रभागातील जनतेला आव्हान करू इच्छितो की यावेळेस सुवर्ण संधी आलेली आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि या सर्वांना, सर्व उमेदवारांना मशाल या चिन्हापुढे बटन दाबून सर्वांना विजयी करावे असे मी आव्हान करू इच्छितो. सगळ्या जनतेचा आभार मानेन, कारण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रभागामध्ये आम्ही जातोय उत्तुंग असा प्रतिसाद मिळतोय. आणि आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते सगळे शिकलेले, सुसंस्कृत आणि त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा राजकीय किंवा इतर कुठल्या पैशाचा देवाणघेवाणाचा किंवा कुठल्याही गुन्हेगारी वृत्तीचा डाग नसलेले माझे चारही उमेदवार इथं आहेत. आणि जनता त्यांना उत्तम प्रतिसाद देते. आणि राहिलेली गोष्ट भारतीय जनता पार्टीची, ते त्याने 15 वर्ष सत्ता भोगली, कोण सभापती होऊन गेले, कोण महापौर होऊन गेले, आणि ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी या प्रभागाचा काय विकास केला, स्वतःचा कसा फायदा केला हे जनतेने ओळखलेलं आहे. आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये 2 गट कसे पडलेत आणि त्या 2 गटमध्ये पण आणखीन 3 गट कसे पडलेत ही जनता आता ओळखते. आणि सुसंस्कृत स्वतःला समजणारी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट हे आमने सामने आल्यानंतर एकमेकाला शिवीगाळ करतात, मारामाऱ्या करतात, गाड्या अडवतात. त्या काश्मीरातील जनतेने यांना ओळखलेला आहे आणि ह्यांचा रस्ता हा लवकरच 15 तारखेला दाखवणार आहेत. आणि माझ्या जनतेला आव्हान आहे, अशा लोकांना घरी बसवा आणि नवीन लोक जे आलेले आहेत त्यांना संधी द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळालेले जे उमेदवार आहेत त्यांना महानगरपालिकेमध्ये पाठवायचं आहे, एवढंच मी आव्हान करेन. आणि आज आम्ही मनाली कॉम्प्लेक्समध्ये होतो, उत्तुंग असा प्रतिसाद आहे. घराघरातून बोलतायत की तुम्हाला आम्ही संधी देणार आणि तुम्ही महानगरपालिकेकडे जाणार, हे लोक आम्हाला आश्वासन देतात. त्याच्यामुळे मनापासून आज समाधान वाटते की जी काय आम्ही कामं केली, रस्त्यावरती केली, म्हणजे आम्ही समस्याला तोंड देण्यासाठी पुढे आलो, आम्ही संघर्ष केला आणि त्या संघर्षातून निर्माण केलेली आज हा जनजागृती आणि मिळालेला प्रतिसाद मिळून खूप आनंद होतोय.